कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा सद्य कालात जे पंढरपुरात उभे आहेत, तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. निज प्रेम देण्यासाठी, भक्ती देण्यासाठी भक्तांची आतुरतेने वाट पाहणारा जो परमात्मा पंढरपुरात उभा आहे ना, तो पूर्वी गोकुळात होता. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी होनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. परमात्मा गोकुळात वृंदावनात होते, पण गोकुळात वृंदावनात ज्या भगवंतांनी लीला केल्या, जे भगवंतांनी गोपाळांना, गाई वासरांना, गोपिकांना प्रसाद दिला, राक्षसांना मुक्त केले, त्या प्रसादाचं चिंतन करण्याची एक संप्रदायाची एक नियमावली आहे, दंडक आहे, विशेष नियम आहे. भगवंताच्या चरित्राचं चिंतन केलं तरी आपलं जीवन प्रासादिक होतं, पवित्र होईन. चरित्र उच्चारेन, भगवंताच्या चरित्र उच्चाराने आपलं जीवन पवित्र होतं, आपण पवित्र होतो. पण इथे भगवंताच्या नामानेही पवित्र होतो असं सांगतायत. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. आणि इथं गोपिका तर हरिनामाचाच उच्चार करतात, विठ्ठल. भगवान तुकोबरांनी अभंगामध्ये एक गोपीची भूमिका, एक अवस्था सांगितली. सोप्या भाषेत सांगतो, परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे, व्यवस्थेला नाही. संसारामध्ये व्यवस्था पाहिली जाते आणि परमार्थात अवस्था पाहिली जाते, पाहायलाच पाहिजे, विठ्ठल. संसारामध्ये जर तुम्ही एखाद्याचा पाहुणचार कमी केला तर तो संसारात तुम्हाला गालबोट लावील, पण परमार्थात पाहुणचाराला महत्व नाही, इतकंच नाही, असावं पण तितकं नसावं. फॉर्मॅलिटी असावी पण पर्सनॅलिटी घसरू नये, विठ्ठल. पारमार्थिक जे उच्च अवस्थेवर असतात ते कुणाचं मनही दुखवत नाही, पण प्रसंगी एखाद्याचं मन दुखवलं तर माफी मागतात, पण स्वतः मात्र सहन करतात. ही परमार्थाची फार मोठी अवस्था आहे. ऐकायला बरं वाटतं पण जगायला फार मोजावं लागतं, विठ्ठल. काही गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात आणि लोक ऐकायलाच येतात, वागायला येत नाहीत, विठ्ठल. सगळ्यांना शुगर झाली, सगळ्यांचा असा गोड गैरसमज आहे. महाराजांनी आपल्याला बरं वाटावं असं बोलावं, आमच्या बऱ्याच्या भानगडीत पडू नये, विठ्ठल. आमचं आम्ही बघून घेऊ, कळलं का? नाही तर तुम्हाला बघून घेऊ, कळलं का? हा, हे कळलं, विठ्ठल. देवाचं जीवन प्रसादासाठी आहे. देवाने हा जन्मच प्रसादासाठी घेतलाय. चे गुरुवरे रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, श्रीकृष्ण ही प्रसादाची देवता आहे आणि प्रकाशाची देवता आहे. प्रकाशाची आहे आणि प्रसादाची आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे अद्वैत, अद्वैत म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे प्रसाद आणि प्रसाद म्हणजे काला, विठ्ठल. आणखी एक गंमत आहे, देव ज्याला प्रसाद देतात ना त्याचं आतलं बदलतं, बाहेरचं बदलत नाही. आपण बाहेरची बघणारी माणसं आहोत, बहिरंग, बहिरंग. आणि देव आणि साधू आतलं पाहतात. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची गोडी. पाय दोडी बाबाचे, 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 पाय दोडी. अंतरीची घेतो गोडी, पाय दोडी बाबाची, ओ पाय दोडी बाबाची, पाय दोडी बाबाची. अंतरीची घेतो गोडी, पाय दोडी बाबा बाबाची, पाय दोडी बाबा, पाय दोडी बाबा बाबाची. अंतरीची घेतो गोडी. देवाची एक खोडी आहे, तो गोडीच निवडतो, बाकी काही निवडत नाही. आणि देवाला खोडी करायची सवय आहे. कोणाची कशी खोडी काढून त्याला कशी गोडी लावेल आणि लोक कशी वेडी होतील हा त्याचा प्रश्न आहे. कोणाला आपल्याकडे खेचायचं.
हाही त्याचा प्रसादाचं एक अंग आहे, एक भाग आहे. भगवान तो खूप बरं आहे. या अभंगामध्ये त्या गोपिकेची अवस्था सांगता येते. एक म्हणून आपल्याला जीवन जे मिळाले ते प्रसादासाठी मिळाले. तू म्हणाला मला काल्याची लाही मिळाली, प्रसाद झाला, महाप्रसाद मिळाला. हा प्रसाद आहेच, पण विशेष प्रसाद आपण आतून बदललो पाहिजे. आतून बदललो पाहिजे. बाहेरून तुम्ही खूप चांगले आहात, सगळेच चांगले आहेत. ऊपर से तो खूप बनी, अंदर की राम जानी. सगळे खूप सुंदर दिसतात. फाउंडेशन आहे, मस्करा आहे, आई शॅडो आहे, विठ्ठल. पण पंखा बंद होऊ द्या, विठ्ठल. अजून थोडं वेगळं सांगतो. काही जुनी माणसं बघा, जुनी जे 60-70च्या पुढे आहेत आता, त्यांचे चेहरे बघा, विदाऊट मेकअप ते प्रसन्न दिसतात. आपल्याला मेकअप करून पण मेकअप करता येत नाही, कळलं तर बरं होईल. विठ्ठल. थोडी क्षमा मागतो, व्यासपीठांनी महात्म्याने मला क्षमा करावी. बरेच लोक मेकअप बघूनच पिकअप घेतात, पुढं त्यांचं आयुष्य चोकअप होतं. विठ्ठल. या उलट गोपिकांचं जीवन आहे. संप्रदाय मान्यता देत नाही, पण बोलतो, क्षमा मागून बोलतो. एक भोली भाली गाव की गवारन, एक भोली भाली गाव की गवारन, वो तो पंडितों की बानी हो गई, वो तो पंडितों की बानी हो गई, वो तो पंडितों की बानी हो गई, वो तो पंडितों की बानी हो गई. राधा ऐसी भई शाम की दीवानी, राधा ऐसी भई शाम की दीवानी, पंडित हो गए, वो तो पंडितों की बानी हो गए, वो तो पंडितों की बानी हो गए. एक भोली भाली गाव की गवारन, खेड्यातली आहे, भोळी आहे, वो तो पंडितों की बानी हो गई. मोठे मोठे पंडित तिच्या नावाचा उच्चार करतात, जप करतात महाराज, जप करतात. आपल्याला घरी जेवायला देतात, हे नशीब समजा. विठ्ठल. थोडं पुढे जाऊन बोलू का? तुमची पेन्शन चालू आहे म्हणून टेन्शन नाही, तुमची पेन्शन बंद होऊ द्या, मग तुम्हाला कळेल तुम्ही कुठे आहात. त्या गोपिकांचं थोडं वेगळं आहे. तुकोबाने त्या गोपिकांमध्ये 3 प्रकार केले. कोणी सुना कोणी सुना कोणी लेके, कोणी सुना कोणी लेके, कोणी एक स्वतंत्र, कोणी एक स्वतंत्र, कोणी एक स्वतंत्र, कोणी एक कोणी एक स्वतंत्र, कोणी एक कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. स्त्रियांमध्ये 3 प्रकार केले. अजून थोडंसं अजून वेगळ्या भाषेत सांगतो. गोपी हा भाव आहे, गोपी ही अवस्था आहे, गोपी ही वृत्ती आहे. सामान्य दृष्टीने फक्त ती स्त्री आहे, वर नजरेने पाहिलं तर ती स्त्री आहे. अजून थोडं पुढे जाऊन सांगू का? आम्ही सगळे स्त्रियाच आहोत, पुरुष कोणीच नाही. पुरुष एकच आहे, उत्तम पुरुषस्त्वन्य. परमात्मा एकच पुरुष आहे, बाकी सर्व स्त्री आहे. बरबावो हरी बरबावो, बरबावो हरी बरबावो, बरबावो हरी बरबावो, बरबावो हरी बरबावो. गोविंद गोपाळ गुण गरबावो, गोविंद गोपाळ गुण गरबावो, सावळावो हरी सावळावो, सावळावो हरी सावळावो, राम बरबा कृष्ण बरबा सुंदर बरबा बाई आनो, केशव बरबा माधव बरबा, केशव बरबा माधव बरबा, गोपाळ बरबा बाई आनो, केशव बरबा माधव बरबा.
बाई यानो म्हणत असताना सगळे स्त्री आहेत, परमात्मा एकच पुरुष आहे. दिसायला आपण फक्त स्त्री पुरुष आहोत, परमार्थात ती एक अवस्था आहे, ती उंची आहे. ती उंची गाठल्यावरच कळतं. हा एक विचार आहे. विचार विठ्ठल तुकोबरणी उदाहरण दिलं. कोणी एकी, एकी शब्द वापरलाय. सुना, लेकी आणि स्वतंत्र 3 जणी आहेत. स्त्रियांमध्ये 3 प्रकार केले, माता भगिनीमध्ये 3 प्रकार केले. कोणी सुना, सून कोणाला म्हणायचं? जी परतंत्र आहे, जिला सासूरवास आहे. कागा सासूरवासी मज केले भगवंता, प्रभातेसी वाटे यावे तुमच्या दर्शना. येथे नचले चोरी, उरली राहे वासना, उरली राहे वासना दर्शना. तिचं नाव सून. विठ्ठल. तिला वाटतं देवाकडे जावं, काकड्याला जावं, हरिपटाला जावं, पण परवानगी शिवाय जाता येत नाही. पूर्वीची गोष्ट आहे, आता नाही. विनोद नाही, वास्तव आहे. हे पुढे विस्तव होण्याच्या आधी सांगितलंय. अवास्तव ज्याला मान्यता दिली, अवास्तव ज्याच्याकडे आपण फिरकतोय, ते आवरलं पाहिजे. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता नारायणा दुसरी या पासूनी. तुकोबर आहे म्हणतात, पण गोपिकेला तसं करावं लागलं नाही. तिची आवरली देवानी. विठ्ठल. कोणी सुना, सून परतंत्र आहे. कोणी लेकी, लेक माहेरी स्वतंत्र आहे, सासरी परतंत्र आहे. बरोबर आहे ना? कोणी एकी स्वतंत्र, सासू स्वतंत्र आहे. अजून पुढे जाऊन सांगू. सून म्हणजे कर्म आहे, मुलगी म्हणजे उपासना आहे, भक्ती आहे. सासू म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान. आणि ज्ञानाला थोडा ॲटिट्यूड आलाय, अभिमान असतोच की. मला कळतं हेच त्रास देतं, जास्त त्रास देतं. मला कळतं हे जास्त त्रास देतं. मला विचारत नाही हे जास्त त्रास देतं. हे जास्त त्रास देतं. भगवान तुकोबर याच्यामध्ये गंमत करतायत की अशी एक गवळण आहे, भक्तीच्या प्रांतात तिचं पाऊल पडलंय, पण भगवंताने तिच्यावर कृपा केली. देव ज्याच्यावर कृपा करतात ना, त्याचं जीवन अतिशय अतिशय सहज होतं. सहज होतं, इतकं सहज होतं. उत्तमा सहज अवस्था, सहज होतं. गीतेच्या भाषेत सांगू. पश्यै शृण्वन् स्पर्शै जिग्रन् नश्नन् गच्छन् स्वपै स्वशन प्रलपन् विसृजन गृह्णन् निमिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. आपल्यासारखा तो दिसतो, आपल्यामध्ये बसतो, आपल्यासारखीच झोप घेतो, आपल्यासारखाच प्रसाद घेतो, पण मुक्काम त्याचा देवाजवळ असतो. त्याचं चिंतन देवाचं चालू असतं. आपल्याला चिंता असते आणि त्याचं चिंतन असतं, एवढंच फरक आहे. त्याचं चिंतन बिघडत नाही, त्याचा छंद बिघडत नाही, आपली चिंता सुटत नाही. इतकं अंतर आहे. म्हणून भगवान तुकोबरनी एकही शब्द घातलाय. विठ्ठल. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिदेतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्वता. हजारो माणसात एखाद्याला भक्ती करावी वाटते. असे 1000 भक्ती करणाऱ्यापैकी एखादा व्यवस्थित करतो, आणि असे 1000 व्यवस्थित भक्ती करणाऱ्यापैकी एखाद्याला देव प्राप्त होतो. आस्थेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिल्या तिरी विपायला रिगे. शाळेत जर एका शाळेत 500 विद्यार्थी असतील तर एखाद्याचाच 1 नंबर येतो. बरोबर आहे ना? निवडणुकीला 40 उभी असतील तर एकच निवडून येतो. विठ्ठल. तसे भजन करणारे 100 असतील, पण देव 99 बाजूला करतो आणि एकावर कृपा करतो. त्या एकावर का कृपा करतो? कारण त्याचं भजन ऐसे ते भजन पार पाववी. त्याचं भजन त्याला पलीकडे नेतं. भजन कोणतं भजन? कोणतं भजन? जयामध्ये नारायण, ते भजन. ते भजन त्याला पलीकडे नेतं. आणखी वेगळं सांगायचं झालं तर ज्याच्यात ओंगळपणा नाही ते भजन. ते भजन. भजन करा सावकाश, ते भजन. ते भजन त्याला पार नेतं. पार नेतं. आणि देव त्याच्यावर कृपा करतात. आणि आपण भाग्यवान आहोत. जवळजवळ महिनाभर काकडा भजन केले. विठ्ठल. बऱ्याच जणांचा काकडा 9 वाजता असतो.
एवढ्या लवकर ते जागे होतात सकाळी 9ला. देव पण त्यांची वाट बघतो, आलास तर बरं होईल बाबा. विनोद नाही सांगत मी, भगवान तुकोबर आहे सांगतात. अशी एक स्त्री गोपी वृत्ती, भगवंत वृत्तीवर बुद्धीवर कृपा करतात. बुद्धीवर नामभक्तीवर कृपा करतात, कृतीवर नाही कृपा करतात. कार्य सगळ्यांचं सारखं दिसतंय, सगळ्यांचंच कार्य सगळं दिसतं. एखादाच कार्य सम्राट असतो, हे जसं व्यवहारात आहे तसंच एखाद्याचंच कार्य भगवंतासाठी असतं, एखादंच कार्य भगवंताला अर्पण असतं. कृष्णार्पणमस्तू म्हणायला पैसे लागत नाही, पण जो भाव लागतो ना, तो भाव ज्याच्या अंतःकरणात प्रकट झालाय, भगवंत त्याच्यावर कृपा करतो. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मनना. त्या परमानंदात मन निमग्न झालंय, अशी जी स्थिती आहे त्या स्थितीला भगवत कृपा म्हणतात, भगवंताचा प्रसाद म्हणतात. काल्याचा प्रसाद तर देवाला द्यायचाच आहे सगळ्यांना, पण गोपिकेसारखा प्रसाद भगवंत एखाद्याला देतात. रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी, ही पाहिला एखादा विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी. जो विरळा आहे त्या विरळ्याचं चिंतन चाललंय. देव निवडतात म्हणजे देव प्रत्येकाकडे पाहतात, त्याचा भाव पाहून त्याला यश देतात, फळ देतात. आपण भाव खातो इतका फरक आहे. भाव खाणं वेगळं, भाव देणं वेगळं आणि भाव ठेवणं वेगळं. विठ्ठल आणि त्याच्याही पुढे भाव करणं अजून वेगळं. विठ्ठल डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण, जेणे तू जोडसी नारायण. नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग. इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण. नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग. नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग. यासाठी शरीर दिले देवाने आपल्याला. देवाने शरीर धारण केलंय ते आपल्याला आनंद देण्यासाठी, आणि आपल्याला शरीर मिळालंय ते आनंद मिळवण्यासाठी. पण गंमत अशी झाली आहे, आपण त्या शरीराकडेच बघतो. देहाची वरी आदरू, प्राणिया कामी भरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. बोधाचा तर फारच लांबचा पत्ता राहिला. काकड्यात अजून एक चरण आहे, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. ती ज्योत, पण काय करतात त्या ज्योतीवर काजळी आली हो, आणि त्या काजळीचं नाव आहे अविवेक. आणि ती अविवेक रूपी काजळी जिने काढली, जिला काढता येते, ती गोपी आहे. गोपी आहे. तिच्या अवस्थेचं चिंतन सांगतात. तिने एकदा देवाला डोळ्याने पाहिलंय. देवाची मूर्ती तशी आहे, मूर्तीचं रूप मध्यद्भुतम हरे, हे गीता सांगते. देवाचं रूप अत्यंतिक अद्भुत आहे, विशेष आहे, सुंदर आहे. यात नवल नाही. सुंदर शब्द फिका पडतो. देवच एकदा आरशामध्ये बघत होते आणि देवालाच स्वतःकडे पाहताना असं वाटलं की खरंच मी इतका सुंदर आहे.
राधा उगीच वेडी नाही माझ्या मागे. मी राधा असतो तर विठ्ठल. कल्पना करा, देवाला असं वाटलं, देवाने आरशात पाहिल्यानंतर. अजून थोडं पुढे जाऊन सांगू, अजून पुढे सांगतो, लक्षात येईल तुमच्या. बघा, तुम्ही तुमच्या लग्नाचा अल्बम बघा. हा, कसे चेहरे उजळले बघा. तुमचा आधार कार्डचा फोटो बघा. लगेच लक्षात येईल डिपॉझिट जप्त झालंय आपलं. अजून थोडं पुढे जाऊन सांगू, तुमच्या बालपणीचा फोटो बघा. 5 वर्षाच्या आतला तुमचा बालपणीचा फोटो बघा. तुम्ही संसारातली सगळी दुःख विसराल. बालपणीचा फोटो पाहिल्यावर जर तुम्ही चिंता विसराल, संसार विसराल, तर बालमुकुंद परमात्म्याला पाहिल्यावर काय होईल? करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. किती गोड वर्णन केलंय. तुम्ही 12 तास काम करता, 18 तास काम करता, प्रवास करून थकून येता. तुमच्या घरात तुमचा नातू, तुमचा एखादा मुलगा पळत जर आला बाबा बाबा आजोबा म्हणत, तर तुम्ही प्रवासाचा ताण, कामाचा थकवा विसरता की नाही? नुसत्या नातवाला बाळाला पाहिल्यावर जर तुमचा ताण कमी होतो, तर देवाला पाहिल्यावर काय होत असेल? किती अवस्था असेल? तुकोबांनी असं चिंतन केले. भाग गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद. असं देवाचं दिव्य रूप आहे, दिव्य रूप आहे. बरं, देवाच्या शरीराचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्यासारखं नाही ते. त्याला घाम नाही, दुर्गंध नाही, काही नाही. त्याच्यातून अमृताचं क्षरण होतं, अमृत वाहतं. आपल्याला स्प्रे मारून पण टिकत नाही. बोला, त्याच्या शरीरातून अमृत वाहतं. त्यातल्या त्यात ते बालक असावेत, बालरूप असावेत, त्यांच्या शरीरातून अमृतासारखा गंध यावा. मग काय, असं रूप त्या गोपिकेने पाहिले. हे रूप पाहिलं. कधी पाहिलंय? कधी पाहिलंय? नंदबाबाच्या घरी जेव्हा कन्हैया आले, वसुदेवानी त्यांना तिथपर्यंत नेलं आणि तिथली बालिका आपल्या कारागृहात नेली. त्या बालिकेने देवीचं रूप धारण करून कंसाला आवाहन केलं, सूचना दिली की तू काळजी करू नको, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय, सुरक्षित आहे. घाबरला तो, पण नंदबाबाला आनंद झाला. उतार वयात बाळ झालं, ते दिव्य लेकरू पाहिलं. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की 2.25 लाख गायी दान केल्या. 9 लाख गायी त्यांच्या घरी होत्या. 2.25 लाख गायी दान केल्या. प्रत्येक गायीच्या पाठीवर मोत्याची झूल घातली, शिंग सोन्याचं टोप लावलं आणि वासरा सकट गाय दान दिली. आपल्यासारखं नाही, मरी गाय बम्मन कुदा मरायला आली म्हणून घेऊन जा विठ्ठल. अजून गंमत सांगतो, ज्याला आनंद होतो ना त्याचा खिसा मोकळा होतो, ज्याला आनंद होत नाही त्याचा फक्त घसाच मोकळा होतो. काही माणसं दुसऱ्याच्याच पंक्तीत पोट भर जेवा, पोट भर जेवा, पोट भर जेवा, आपल्या पंक्तीत जपून जेवा, जपून जेवा. इतका फरक आहे, कळलं तर बरं होईल. हा, बाउन्सर जाऊ देऊ नका विठ्ठल. काही गोपिकांना नंदबाबांनी दागिने दिले, काही गोपिकांना गायी दिल्या, काहींना वस्त्र दिले, काहींना सौभाग्य अलंकार दिले. एक गोपिका गेली, नंदबाबांनी सांगितलं काय देऊ तुला? ती म्हणले काय द्याल? तू मागशील ते देईल. खरंच बाबा मागेल ते द्याल? हो म्हणले. मग तुम्हाला जो बाळ झाला ना तो फक्त 2 मिनिटं माझ्या मांडीवर द्या, मांडीवर द्या. ठीक आहे म्हणाले. 2 मिनिटं आतून बाळ आणले, कन्हैया आणले, तिच्या मांडीवर दिले आणि देवाला पाहत राहिली. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी. त्या देवाचं स्वरूप इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, पाहतच राहिली. थकची मी ठेले काय करू, ज्ञानोबारांनी सांगितलं. प्रश्न पडला. तुकोबराच्या भाषेत सांगू, डोळीयाची भूक नवजे माझ्या, डोळीयाची भूक डोळीयाची भूक नवजे माझ्या, डोळीयाची भूक नवजे माझ्या. पाहता
श्रीमुख सुखावले सुख आनंदी मुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख आनंदी मुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या. हे डोळ्यात एक फॉल्ट आहे, प्रत्येकाच्या नजरेत फॉल्ट आहे. काय देवाने केले काय माहिती. तुकोबराय सांगता डोळ्याची भूक नवजे माझ्या. तिच्या मांडीवरून कन्हैया कधी नेले तिला पत्ता नाही. ती घराकडे पण जायला निघाली, घराकडे पण नाही झाली. अजून थोडं पुढच्या भाषेत सांगू, घरी गेली, बाजारात निघाली, दही दूध तूप लोणी विकण्यासाठी बाहेर बाजारात निघाली. पण तिची अवस्था आपल्यासारखी नाही राहील. डोळ्याचा एक स्वभाव आहे, कुठलंही दृश्य त्याच्या समोर आणलं की 1/6 सेकंद ते नजरेसमोर राहतं, नंतर नाही राहत. पण डोळ्याचा आणखी एक स्वभाव आहे, फार चांगली गोष्ट आणि फार वाईट गोष्ट ती नजरेतून लवकर जात नाही. विठ्ठल एखादं स्वप्न जरी पडलं भीतीदायक तर ते लवकर जात नाही. चांगली गोष्ट लवकर जात नाही. प्रचाराला खूप लोक होते हो, पण निकाल लागल्यावर कळलं. विठ्ठल अजून पुढे जाऊन सांगू का, 20 तारखेपर्यंत ते तुमच्या 10 वेळा पाया पडतील. 23 नंतर तुम्हाला पाया पडायचंय. बघा कुठं पाया पडायचं. विठ्ठल ज्ञानोबराच्या भाषेत पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे. देवाच्या साधूच्या पाया पडा, बाकीच्यांच्या पायाच्या भानगडीत पडू नका. त्यांच्या पायात काही नाहीये. त्यांच्या पायात काही असतं तर ते फिरले नसते. त्यांच्या पायात खरंच काही नाहीये, घरीच त्यांचं खरं नाहीये. कळलं तर बरं होईल. भगवान तू खूप बरं आहे. त्या गोपिकेची अवस्था सांगतायत. ती गोपिका दही दूध तूप लोणी विकण्यासाठी मथुरेच्या बाजारात आली, पण तिला भूल पडली. भूल या शब्दाचा अर्थ असा करायचा, विसर पडला. काय विसरली ती? गोरस म्हणून विसरली. गायीपासून जे पदार्थ मिळाले त्याला गोरस म्हणतात. दूध दही तूप लोणी हे गायीपासून मिळणारे पदार्थ. आणि या पदार्थामध्ये विशेषता आहे, इंद्रिय रूपी गायींना त्या रसाची गरज आहे. इंद्रियांना गाय म्हणतात. गो नाम इंद्रिय. इंद्रिय रूपी गायींना पुष्ट करण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी, निरोगी करण्यासाठी, प्रासादिक करण्यासाठी या रसाची गरज आहे. रसाची गरज. त्याची वेगवेगळी 2 भूमिका मांडले. इंद्रियांना त्या रसाची गरज आहे असं म्हणावं, आणि परमात्मा रसरूप आहे असं म्हणावं. रसो वैसा तुकोबराच्या भाषेत सेवितो हा रस घेऊ ब्रह्मरस सेऊ ब्रह्मरस. हे हा ब्रह्मरस आहे. पण त्या ब्रह्मरसाला गोपिकांनी एवढं सोपं केलंय, तुकोबरांनी एवढं सोपं केलंय. वाचेची आळा कवळीले ब्रह्म वाचेची आळा कवळी ब्रह्म वाचेची आळा कवळीले ब्रह्म वाचेची आळा कवळीले ब्रह्म चुकविलाश्रम पृथक तो चुकविलाश्रम पृथक तो सुलभते झाले सुलभते झाले सुलभते झाले सुलभते झाले सुलभते वाचेची या आळा कवळीले ब्रह्म. देवाचं दर्शन असं अद्भुत आहे. रूप मध्यद्भुतम हरे. अति अद्भुत रूप आहे भगवंताचं, दिव्य रूप आहे. गीता त्याला दिव्य रूप म्हणते, अद्भुत रूप म्हणते. अजून थोडं पुढे जाऊन सांगायचं, आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन माश्चर्यवत वदती तथैव चान्य आश्चर्यवच्चेन मन्य शृणोति श्रुत्वा पेनं वेदन चैव कश्चित्. गीता असं म्हणते,
अजून थोडं पुढे जाऊन सांगायचं झालं तर देवाचं स्वरूपच असं आहे, लौकिक नाही, ते अलौकिक स्वरूप आहे, अलौकिक स्वरूप. अजून एक गंमत सांगतो. त्या ज्या गोपिका आहेत ना, त्या श्रुतिरूप आहेत, वेद गर्भातल्या श्रुती आहेत, त्या ऋषीरूप आहेत, सामान्य स्त्रिया नाहीत, त्या सामान्य स्त्रिया नाही. त्यांनी गोपी होण्यासाठी अनेक जन्म साधना केली आहे, साधना केली. एका जन्मात त्यांना ते नाहीच घडलं. जो वेद, जी श्रुती भगवंताचं प्रतिपादन करते, त्या भगवंताला स्पष्ट पाहण्यासाठी त्यांनी स्वरूप धारण केलं, आकार धारण केलाय. आणि भगवंत तर असाच आहे, अलौकिक आहेत ते. एक दुसरा अर्थ असा, पुतना देवाला मारायला आली होती, तिचं लौकिक स्वरूप होतं, त्यातल्या त्यात ती राक्षसी होती. पुन्हा तिने मायावी रूप धारण केलं, देवाला मारायला आली. देवाला मारायला आलेली पुतना देवाच्या घरी आली तेव्हा देव 6 दिवसाचे होते, 6वा दिवस होता, नेमकी 5वी झाली होती. विठ्ठल आपल्या 5वीतल्या त्यांना अजून अल्फाबेट्स येत नाहीत, कळलं तर बरं होईल. 12 खडी येत नाही. जे सेमी इंग्लिश मध्ये आहेत त्यांना मराठी येत नाही, मास्तरालाच येत नाही. विठ्ठल विठ्ठला 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 नुघडता बाळपणाची फुली, मिया अदानवी सृष्टी केली, करी धरोणी उमानिली, महेंद्र महिमा. गोड वर्णन केले. मला तिथपर्यंत जायचं नाही, फक्त इथं मुद्दा मांडायचा आहे म्हणून चाललंय. देवाला तिने फक्त पाहिलंय, आकाशासारखा निळा रंग, धनुष्यासारख्या भुवया, कमळासारखे नेत्र, कुरळे केस, शंखासारखी मान, विस्तीर्ण छाती, कंबर बारीक, पोटावर 3 रेषा देवाच्या, जन्मापासून 3 रेषा आहे. आपली हयात चालली आहे, पोटावरच्या रेषा कपाळावर आल्या. आजच्या भाषेत त्याला 6 पॅक म्हणतात. फारच हुशार लोक त्याला बिस्कुट म्हणतात. ती विरघळले. विठ्ठल बिस्कुटने आले आणि मुस्कुटही नीट नाही झालं. बोला काय गंमत आहे. पण देवाला पाहिल्यानंतर मारायचं विसरली, मरायचं विसरली. पुतना राक्षसी मारायला आलेली देवाला मारायचं आणि मरायचं विसरली. आता याच्या पुढे एक वाक्य असं आहे, जे देवावरच मरतात त्यांची काय अवस्था असेल. त्या मरणाऱ्यापैकी हिचं चिंतन चाललंय. जे देवावर मरतात ना त्यापैकी कोणी एकी भुलली. ही भुलली शब्द बऱ्याच ठिकाणी. मै भोली मज तो पडली होती भोली, चित्ताच्या अपसव्य चाली, आणखी विषय ओढी भुलली. ही भुलली शब्द बरं, त्याचा अर्थ वेगवेगळा आहे, त्या संदर्भात त्याचं चिंतन वेगळं आहे. पण भुली शब्दाचा अर्थ गुरुवरे मामासाहेब सांगायचे, एखाद्याचं ऑपरेशन करायचं असेल ना तर त्याला भुलीचं इंजेक्शन दिलं जातं. आणि ते इंजेक्शन देणारा एक डॉक्टर स्वतंत्र असतो. ते किती प्रमाणात द्यायचं याचं ज्ञान त्याला असतं, कुठं द्यायचं त्याचं ज्ञान असतं. त्यासाठी श्वास रोखावा लागतो, आकडे मोजावे लागतात. आणि ज्या भागाचं ऑपरेशन आहे तेवढाच भाग बधीर होतो, हेही विशेष आहे. त्या औषधाचा परिणाम काय, ज्या भागाचं ऑपरेशन आहे तेवढाच भाग बधीर होतो. पण ही गोपिका पूर्ण शरीराविषयी बधीर आहे. बोला इतका फरक आहे. काकड्यात, हरिपाठात, पारायणात ही ताकद आहे, आणि संसारात फक्त एक भाग बधीर होतो. कळलं तर बरं होईल. विठ्ठल नाहीतरी तसे संसारातले सगळे बधीरच आहे. बहिरा झालो, हा पाठ आहे म्हणून म्हणायचं बस, दुसरं काही नाही. किती गंमत आहे पा. मी विनोद नाही सांगत. आणि माझी एक गंमत आहे, मी जेव्हा विनोदाने बोलतो तेव्हा लोकांना सिरियस वाटतं, आणि जेव्हा सिरियसली बोलतो तेव्हा विनोद वाटतं. कळलं तर बरं होईल. विठ्ठल त्यात माझा प्रॉब्लेम नाही, हे मृत्यूलोकीचे उपराटे. माझा प्रश्न नाही तो, माझा प्रश्न. गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर, त्यांच्या कीर्तनात एक शेठजी बसले होते. त्यांनी नमस्कार केला कीर्तनातच.
गुरुजींनी पण नमस्कार केला आणि गुरुजींना शेठजी पाहून नमस्कार करून दोघी एकमेकाकडे बघत होते. पण गुरुजी म्हणजे लहरी माणूस, कोणी एकी असत महात्मा. त्यांनी सांगितलं, शेठजी मी तुम्हाला शेठजी का म्हणतो माहिती आहे? तुम्ही कीर्तनात बसलात म्हणून तुम्हाला शेठजी म्हणतो, नाहीतर मी तुम्हाला बैल म्हटलो असतो. विठ्ठल असं जर तुम्ही आता बोलाल तर मला वाटत नाही परत बोलवतील तुम्हाला. इतकं अंतर आहे. ती जी भूल दिली जाते त्या भागाचं ऑपरेशन होतं, त्याला दिसतं, ऐकायला येतो, दुर्गंध येतं, पण तो शुद्धीत नसतो. पण त्याच्याही पुढे गंमत आहे. त्याची जशी त्या औषधाची कैफियत उतरत जाते तसा तो शुद्धीवर येतो. तो किंचाळतो, ओरडतो, शिव्याशाप देतो, मारायला धावतो त्या औषधाची. पण मामासाहेब सांगतात, आम्हाला भगवंताच्या नामाचं, कथा कीर्तनाचं असं इंजेक्शन बुलीचं बसलंय, ती उतरतच नाही. ती उतरत, ती जी उतरत नाही ना ती गोपिका आहे. विठ्ठल मग चांगली गोष्ट आहे ना, ही गोष्ट चांगली आहे. भूतो थकित भई रे तुका, भागा रे सब मन का धोका, कान्हा रे मन मोहन लाल, सब ही बिसरू देखे गोपाल. भूतो थकित भई रे तुका. तुकोबरांना याचा आनंद वाटतो, याचा आनंद वाटतो. अजून थोडं पुढे जाऊन सांगू, लक्षात येईल. चिंता करिता हरली नारायणी, चिंता करिता हरली नारायणी, चिंता करिता हरली नारायणे, चिंता करिता हरली नारायणे. अंग संगे मिनता दोघे जणी, अंग संगे मिनता दोघे जणी, अंग संग मिळता दोघे जणे, अंग संग मिळता दोघे जणे. सुखे निर्भर झाले त्याच्या गुणी, सुखे निर्भर झाले त्याची या गुणी, सुखे निर्भर झाले त्याच्या गुणे, सुखे निर्भर झाले त्याच गुणे. तुका म्हणे खुंटले येणे जाणे ओ, तुका म्हणे खुंटले झाले ओ, तुका म्हणे खुंटले येणे जाणे ओ, तुका म्हणे खुंटले येणे जाणे ओ. गेले हो वाणी नचले आता काही, साध खाली ताजवळी तुझे नाही, अंगी जड लागी उरले ते मग काही, आता राखता गुमान भली बाई ओ. गेले हो वाणी नचले आता काही, गेले ओ वाळूनी नाचले आता काही, गेले ओ वाळूनी नाचले आता काही, गेले हो वाळूनी नाचले आता काही. तिचं ते भाग्य आहे. पण त्या भाग्यामध्ये तिला एक चिंता आहे की मी एक गृहिणी आहे आणि भगवंतांनी सांगितलं, स्वे स्वे कर्मण्यभिरतं संसिद्धीन लभते नर, स्वधर्मी निधनम श्रेयो परधर्म भयावह. गीतेतही सांगितलं आणि भागवताही सांगितलं की तुम्ही तुमचं कर्म करा, प्रामाणिक करा, धर्माला अनुसरून कर्म करा, त्यात तुम्हाला पुण्यार्जन होईल, त्यात माझी प्राप्ती होईल असं सांगितलंय. मग मी सासूरवाशीण आहे, दही दूध तूप लोणी विकायला आली आहे, पण मला त्याचा आनंद आहे, माझं घर चालवायचं आहे, मी काहीतरी काम करते. पण दोन गोष्टीचा तिला आनंद आहे की माझ्या मुखाला भगवंताचं नाव येतंय, हा आनंद आहे, हे भाग्य आहे. पण मला परत घरी जायचंय, घरी जायचंय, परत देहावर यायचंय, परत घरी जायचंय, हा प्रश्न तिला पडलाय.
हा प्रश्न पडला. पहिला प्रश्न तिला पडलाय की भगवंताचं नाव कसं मुखात येतं, नाव कसं येतं. म्हणून तुकोबरनी तिचं चिंतन पहिल्या चरणात सांगितलं. कोणी एके भुलली नारे, कोणी एके भुलली नारे, कोणी एके भुलली नारे, कोणी एके भुलली नारे, कोणी एके भुलले नारे, कोणी एके भुलले नारे, कोणी एके भुलले नारे, कोणी एके भुलले नारे, कोणी एके भुलली 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 नारे, विकता गोरस घ्या म्हणे हारे, विकता गोरस घ्या म्हणे हारे, हा विकता गोरस घ्या म्हणे हारे, विकता गोरस घ्या म्हणे हारे, देखला डोळा बैसला म्हणे, देखला डोळा बैसला म्हणे, देखला डोळा बैसला म्हणे, देखला डोळा बैसला म्हणे, गोरस घ्या म्हणे हारे, विकिता गोरस घ्या म्हणे हारे, विकिता गोरस घ्या म्हणे हारे, विकिता गोरस घ्या म्हणे हारे, देखला डोळा बैसला म्हणे, देखला डोळा बैसला म्हणे, देखला डोळा बैसला म्हणे, देखला डोळा बैसला म्हणे, कोणी एके भुलली नारी, विकता गोरस घ्या म्हणे हारे, विकिता गोरस घ्या म्हणे हारे, विकिता गोरस घ्या म्हणे हारे, गेले होवोनी नचले आता काही, अंगी जडला मग उरले ते काही. तिची जी स्थिती आहे, पण तिला गप्प राहता येत नाही. आता राखता गुमान भले बाई वो, तोची वदनी उच्चारे. अशी स्थिती तिची. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, गोरस विकायला आले पण हरी घ्या, गोविंद घ्या गे दामोदर पण तुकोबर आहे सांगतात ठीक आहे, हे झालं कसं, झालं कसं, काय प्रॉब्लेम काय झाला, हरी का म्हणते, हरी का. एक तर त्याची आवड आहे, त्याच्यावर प्रेम आहे, त्याच्याविषयी जिव्हाळा आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही आवडतच नाही, कळलं तर बरं होईल अशी जी. आणि त्याला पाहिलंय, पुन्हा पाहिल्यावर अशी स्थिती झाली. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, जो तुम्हाला आवडतोय, त्यांनी जर तुम्हाला स्वीकारलं आणि त्याचं सानिध्य लाभलं, किंवा थोडा वेळ जरी तो बाजूला झाला, तरी तुम्हाला त्याच्याशिवाय दुसरं आठवत नाही. हा विषय. हे क्रिकेट खेळणारी माणसं झोपेत बोलतात आउट, 6. क्रिकेट खेळणारा मनुष्य जर झोपेत 6 म्हणू शकतो, आउट म्हणू शकतो, यॉर्कर म्हणू शकतो, तर आपण झोपेत रामकृष्ण हरी का म्हणत नाही. बरं, झोपेतून उठल्यावर सुद्धा राम म्हणत नाहीत, कळलं तर बरं होईल. काही तर इतके बहादर आहेत, बेडवरच सांगतात चहा द्या, तोंडही धुत नाहीत ते. एकाला विचारलं काय रे तोंड धू, तो म्हणलं जंगलात कुठं वाघ तोंड धुतो, मग गावात डुकरं पण तोंड धुत नाहीत.
विठ्ठल अरे त्याला नियम नाहीत, तुला नियम आहेत. तुला नियम आहे. तू माणूस आहेस, कळलं तर बरं होईल. तू माणूस आहेस, माणूस आहेस, कळलं तर बरं होईल. बघा हे सांगायचंय त्याला. तशी ती गोपिका, तिची अवस्था झाली. तोची वदनी उच्चारी. कधी झालं? फक्त डोळ्यांनी ही ताकद दिली. आमच्या वृंदावनमध्ये हरिदास स्वामींचं एक पद आहे. कसं म्हणतात, तेरी अखिया है जादू भरी कन्हैया मैं तो कब से खड़ी, बाकी बिहारी अंतर्यामी. हे बाकी बिहारी, हे अंतर्यामी, माझी प्रार्थना आहे, तुटे न भजन की लडी कन्हैया मैं तो कब से खडी. त्याचं भजन चालू, चिंतन चालू राहिलं, चिंतन चालू आहे. अपघात जर पाहिला तर डोळ्यातून जात नाही, मनातून जात नाही. स्वप्न पाहिलं तर जात नाही, स्वप्न पाहिलं तर जात नाही. हे लोक आता स्वप्न बघतायत. हे जे आता लोक आहेत ना, स्वप्न बघतायत. तुम्ही स्वप्नात आहात, ते स्वप्नात आहेत. कळलं का? निकाल लागल्यावर कळेल. तुमच्या स्वप्नाचा निकाल लागणार. विठ्ठल याला शेख चिल्ली म्हणतात. दिवसा स्वप्न पाहणं, दिवा स्वप्न म्हणतात त्याला. पण ती जागेपणी तिची अवस्था अशी आहे, जागेपणी. जो परमात्मा डोळ्याने पाहिलाय. और के पिया परदेस वसत है, लिखी लिखी भेजे पाती. मोरे पिया, मोरे पिया, मोरे पिया माही वसत है, कहूँ न आती जाती. सखीर मैं गिरधर के संगाती. मीरा राणी सांगते, मी त्याच्या बरोबर. अशी त्या गोपीची अवस्था झाली. त्याला एकच कारण, एकदा त्याला नजरेने पाहिलं. आमच्या वृंदावनात एक पद्धत आहे, देवाला पाहताना पडदा लावतात. काही सेकंदात पडदा लावतात. इकडून गेलेल्या माणसाने विचारलं, अरे हम बंबई से आए, इतनी दूर से आए, इतना खर्चा किया है. त्यांनी गोड उत्तर दिले, 2 उत्तर दिले. पहिलं उत्तर दिलं, जर हरिदास स्वामी सारखा, ज्ञानोबराय तुकोबराय सारखा महात्मा जर देवाच्या दर्शनाला आला आणि देवाची नजर त्याच्याशी भिडली तर देव इथून त्याच्या मागे जातील. तो जाऊ नये म्हणून आम्ही पडदा लावतो. आणि दुसरं कारण, पडदा लावण्याचं कारण, हे जे लोक संसारी लोक देवाला बघायला दर्शनाला येतात ना, ते पडदा लावल्यावर लगेच सांगतात, चला दर्शन झालं आता. पंढरपूरला जाणार असत नाही, तुका म्हणे मोक्ष देखील कळस. कळस पाहूनच येतात. काही तर त्याच्यापेक्षा बादर, महाराज तुम्ही पंढरपूरला गेलते? हो हो, तुमच्या पाया पडतो, आमची पण पंढरी झाली. अशा लोकांसाठी पडदा आहे. विठ्ठल पण तिच्या ते नजरेतून जात नव्हतं, मनातून जात नव्हतं. म्हणून देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. तो वदनी उच्चारी, तोची वदनी उच्चारी. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. बैसला मनी, मनात घर केलंय. देव ज्याच्या हृदयात, अंतरी देवे धरिले ठाणे, देव ज्याच्या हृदयात मुक्काम करतो ना, त्याचंच जीवन खरं आहे, त्याचंच जीवन खरं आहे. मी त्या दिवशी व्हॉट्सअपला एक स्टेटस टाकलं होतं, वारकरी होणं हेच भाग्य आहे, बाकी सब नाटक आहे. विठ्ठला सप्त्यात बऱ्याच लोकांची फिनिशिंग चांगली असते. कळलं तर बरोबर. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. त्याला डोळ्याने पाहिलं आणि परिणाम त्यांनी हृदयात स्थान मिळवलं. तो प्रकटच राहिला. तोची वदनी उच्चारी. को हरी, हरी राहिला, हरी राहिला.
एवढ्यावर भागलं नाही. आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा. देवाची ही कळा आहे. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा. वागवी पांगुळा मुकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमं वंदे परमानंद माधवम. देव कोणाला कोणत्या कलेने आपल्याकडे ओढेल सांगता येत नाही. पण तुकोबराय सांगतात जग तिच्याकडे हसायला लागलं. तुका म्हणे हसे जग नाही कान ते. लोक हसणारच आहे. कुछ तो लोग कहेंगे. लोकांचं कामच आहे. तुम्ही चांगलं केलं तरी बोलणार, वाईट केलं तरी बोलणार. आम्ही काहीतरी 6वीला होतो तेव्हा धडा होता ऐकावी तरी कोणाची. बापले गाढव घेऊन चालले होते. बाप गाढवावर बसला तरी लोक बोलले, लेक बसला तरी बोलले, दोघं बसले तरी बोलले, रिकामं होतं तरी बोलले, खांद्यावर घेऊन गेलं तरी बोलले, मेलं तरी बोलले. विठ्ठल आता प्रश्न पडला ते गाढव खरं गाढव की बाप गाढव, लेक गाढव की लोक गाढव. हा शोधून बघा समजेल. भगवान तो खूप बरं आहे. तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई. ज्याला चांगला परमार्थ करायचं ना त्यांनी कान बाहेरून बंद केले पाहिजे. आणि त्याच्या कानावर काही पडलं तरी मनावर परिणाम झाला पाहिजे. नाही झाला पाहिजे. आणि जिच्या मनावर परिणाम होत नाही, चांगल्यात चांगली गोष्ट तिच्या कानावर येते की तीव शिक बाल मज वेळोवेळ मी तया गोवळा रतली. अशी जिची अवस्था ती कोणी एकी विठोबा रखुमाई. कोणी एक भुलली नारे. कोणी एक भुलली नारे. कोणी भुलली नारे. कोणी एक भुलली नारे. कोणी एक भुलली नारे. कोणी एक भुलले नारे. कोणी एक भुलले नारे. कोणी एक भुलले नारे. विकेता गुणस घ्या मन हरे. विकेता गुणस घ्या मन हरे. देखिला डोळा बैसला मने. देखिला डोळा बैसला मने. विकेता गोरस घ्या मन हरे. विकता गोरस घ्या मन हरे. देखिला डोळा बैसला मने. देखिला डोळा बैसला मने. तोची बदनी उच्चारी. तोचे बदने तुझे बदने. तुझे बदने. तुझे बदने. तुझे बदने उच्चारी. वदने
डोला बैसला मने दे गेला डोला बैसला मने आज काल्याचा दिवस असल्यामुळे एखादा प्रसंग पाहूया, थांबूया. भगवंताचं चरित्र सांगावं असा नियम आहे आणि तो प्रसाद असल्यामुळे त्याचं चिंतन केलं जातं. गोकुळामध्ये एक सुखिया नावाची माळीण होती. डोंगरी शास्त्री सांगायचे तिला भगवंताचं दर्शन हवं होतं. शिकलेली नव्हती. ब्राह्मणाकडे गेली आणि तिने सांगितलं मला भगवंताचं दर्शन कसं होईल. मी माळीण आहे, शेतात काम करते, भाजीपाला विकायचं काम करते, फुलं विकायचं काम करते आणि या सगळ्या कामाच्या व्यापातून मला जाता येत नाही. देवाचं दर्शन नाही होत. बाकीच्या गोपिका तरी पाण्याच्या निमित्ताने नंदवाड्यावरून जातात, येताना जाताना तरी त्यांना दिसतात आणि मीही प्रयत्न करते, पण मी गेले की तो नेमका लपून बसतो. मला बघून, मला येताना पाहूनच लपून बसतो. मग ब्राह्मणाने तिला सुंदर असं एक स्तोत्र सांगितलं. ती म्हणाली मी शिकलेलं नाही, स्तोत्र कुठं म्हणू, त्याचे उच्चार वगैरे अडचणी आहेत ना. मग त्याने सांगितलं एक काम कर, नंदबाबाच्या वाड्याला 108 प्रदक्षिणा मार दिवसातून. बरं, नंदबाबाचा वाडा म्हणजे 1 BHK 2 BHK नव्हता, काही एकरात होता. विठ्ठल काही एकरात वाडा होता. कल्पना करा, प्रदक्षिणा करायची 108 प्रदक्षिणा करायची दररोज. काही दिवस गेले, देवानी ठरवलं हिला दर्शन द्यायचंय आणि एके दिवशी मुद्दाम समोरून आली तिच्या. तिने देवाला बोलवलं, कन्हैया इकडे. देव येत नव्हते. मग आपल्या टोपलीत ती फळं दाखवली. म्हणले माझ्याकडे सुंदर फळ आहे, तुला फळं देते. फळं देते म्हटल्यावर देव धावत आले. कोणती फळं पाहिजेत तिने प्रश्न केला. देवानी प्रत्येकावर बोट दाखवलं, म्हणजे ही पाहिजेत. बरं, द्यायचं तर कसं, काही पात्र आहे का तुझ्याकडे. मग तिनेही सांगितलं थोडं गमतीने. अरे म्हणले फुकट फळं येत नाही, काहीतरी द्यावं लागतं. तुझा पण नियम आहे ना, घेशी तेव्हा देशी. मग देवा घरात गेले, एक सूप आणलं आणि सुपामध्ये आपल्या मुठीत जेवढे तांदूळ बसतील तेवढे आणले. काही पायलीभर नाही आणले, पण मुठीभर. ते सूप घेऊन आले, पळतच आले. ते म्हणले तुझी फळं सगळी इकडे ओत. आणि ते मुठभर तांदूळ सुपातले तिच्या टोपलीत ओतले आणि आपल्या खांद्यावर एक उपरणं होतं, ते सुंदर उपरणं त्या टोपलीवर झाकलं आणि देव पळत गेले ते फळं घेऊन. ती निघाली. तिने विचार केला आता आपण थकले आहे, की टोपली घरी येऊन झाकून ठेवली, तशीच उघडली नाही, काही नाही. पण संध्याकाळी जेव्हा तिला वाटलं की ते तांदूळ मुठभर आहेत, आपल्या तांदळात शिजवावे, काहीतरी खीर करून खावी किंवा वरण भात करून खावं, तेव्हा त्या मुठभर तांदळाच्या जागी टोपलभर हिरे मोती झाले होते. ती रडायला लागली. ती टोपली घेऊन देवाच्या घरी गेली. देवाच्या आईला आणि देवाला धरून मिठी मारून रडायला लागली. सांगितलं हे याच्यासाठी मी आले नव्हते, मला फक्त कृष्ण दर्शनाला आलसा. देवाच्या दर्शनाची अपेक्षा आहे. अपेक्षा देव प्रापंचिक देतात, पण तो तिथे गुंतो की नाही हे पाहतात. हा गुंता सोडवण्यासाठी हे सगळं चाललंय आणि तिचा गुंता सुटला. तसंच मग गोपाळांसाठी सुद्धा भगवंतांनी काही लीला केल्या. काय लीला केल्या, त्यांना घेऊन रानात गेले, गायी चारल्या आणि गायी चारत असताना खेळले. इंद्रियरूपी गायी चारत असताना त्या खेळकर वृत्तीने चारल्या पाहिजेत. गायी चारत असताना पुन्हा लहान झालं पाहिजे. लहान होणं म्हणजे मानापमान विसरणं, लहान होणं म्हणजे डावपेच एकमेकाला शेअर करणं, आपल्यात 2 गट करून खेळणं. खेळो आपण अशी आपले आपल्यात खेळले पाहिजे. तिसरी टीम बोलवली की मॅच फिक्सिंग होते. विठ्ठल मग देव लहान झाले, खेळले, खेळकर वृत्तीने गायी चारल्या आणि गायी 12च्या आत परत आल्या पाहिजे. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांवर कृपा केली. किती खेळायचं. खेळामध्ये मनुष्य कधी थकतो माहिती आहे, जेव्हा तो देवाच्या गटात नसतो, जेव्हा तो अभिमानाने खेळतो तेव्हा तो थकतो. म्हणून भगवंताला ते प्रार्थना करू लागले. देवा तो का म्हणे आता खेळ मोडावा परत देवा खेळ मोडा. आणि भूक लागली आम्हाला. मग सगळ्यांना शिदोऱ्या सांगितल्या होत्या, आणल्यात का रे. म्हणले हो आणल्यात. देवाने सगळ्यांच्या शिदोरी नजर टाकली. ते म्हणाले माझ्यासारखी तुमची शिदोरी नाही, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय
चोरून या माय नवनीत माझ्यासारखं पाहिजे तुमचं नाही आहे. त्यातला एक गोपाळ होता, तो म्हणला कणे खरं सांगू, आमची शिदोरी तुझ्यासारखी नसेल मान्य आहे, पण आम्ही तुझे आहोत हा तर निर्विवाद विचार आहे. दुसरी एक गोष्ट आहे, आमच्या शिदोरीत जर तुझी शिदोरी टाकली 20 लिटर दुधामध्ये एक 50 ग्रॅम जर विष टाकलं तर ते विषात रूपांतर होईल. आमच्या शिदोरीत विषय असतील, विष असेल, पण तू अमृत स्वरूप आहे ना, तुझी शिदोरी आमच्या शिदोरीत टाक ना. भगवान म्हणले ठीक आहे. मग आपली शिदोरी त्यांच्या शिदोरीत एकत्र केली, सगळ्यांना कमलाकार बसवलं. भगवंत मध्ये उभे राहिले, पितांबर धारण केलेले, कमरेला उपरणं बांधले, एका बाजूला बासरी खोवली, एका बाजूला शिंग खोवले, बगलेत वेताची काठी आहे, खांद्यावर कांबळी आहे, डोक्यावर मोराचा पीस आहे, हातात काल्याचा प्रसाद आहे, बोटाच्या सांधीमध्ये लोणच्याच्या खापा आहेत, लोणच्याच्या खापा आहेत. आणि भगवंत स्वतः सुंदर असा प्रसाद गोपाळांना भरवत आहेत. एखादा गोपाळ आपल्याला गोड लागला म्हणून आपल्या तोंडातला प्रसाद काढून भगवंताला भरवतोय. हा सगळा प्रकार शुकदेवांनी वर्णन केलंय. बिभ्रदमेणु जठरपटयो शृंगवी तेजकक्षे वामे पाणो मसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्वविस्वयी स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञबुग्बालकेनि पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाळ कृष्ण भगवान की जय. जो प्रसाद यमुनेच्या किनारी गोपाळांना मिळाला तोच प्रसाद तुम्हा आम्हाला ज्या साधू संतांच्या कृपेने मिळतो. त्यांचं मोठ्या प्रमाणे 2 मिनिटं भजन करूया, थांबूया. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, आमची ज्ञानेश्वर माऊली, माझी ज्ञानेश्वर माऊली, आमचे ज्ञानेश्वर माऊली, आमचे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विणतसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विणदे मदक्षमा करणी संती नोही अंगभूत युक्ती. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा, मदचरणी दातारा नित्य ठेवा. एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा, परधनाला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान द्यायला शिका, गाई बैल जमीन विकू नका, देवाचं नाव घेत घेत घरी जा, देवाचं नाव घेत घेत झोपा, देवाचं नाव घेत घेत उठा. नाहीच कळालं, लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम म्हणा. आणखी एक करा, बोलताना असं बोला, आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या, पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आणखी एक करा, जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका. डोकं लावायचं आहे, डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका, डोकंच ठेवायचं आहे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. सगळे आळंदीला निघालेत, आपल्यालाही जायचं आहे. एक दिवस तरी आळंदीला जा, वारीत जरूर जा. चालता आलं तर चांगलंच आहे, नाही तर डायरेक्ट जा, पण जा. यात्रे अलंकापुरा येतील ते आवडते विठ्ठला. भगवान निळोबारांनी सांगितलंय, देवाच्या आवडीचं व्हायचंय ना, मग साधूकडे जात जा. साडूकडं जाणं कमी करा. चुकीचं बोललो कमी, तुम्ही हसताय म्हणलं, मला वाटलं चुकीचं. साडूकडे जाणं कमी करा, साधूकडे जायला शिका. साधूकडे जायला लागलात की देव तुमच्या घरी आपोआप येईल, तुम्हाला बोलवावं लागणार नाही. हा विचार आहे. आणि ज्या दिवशी देव घरी येईल त्या दिवशी तुम्हाला कुठं जायची गरज लागणार नाही. बसदेही ब्रह्ममयो भवेत, तुम्ही त्या ठिकाणी ब्रह्मरूप व्हाल, अशी स्थिती आहे. पुनश्च एकदा आपण सर्वांना विनम्र अभिवादन. एखादा शब्द खरंच चुकीचा वाकडा वाटला असेल तर क्षमा करा.
आणखी एक करा, पर्यावरणाचं रक्षण करा, निसर्गाचं रक्षण करा, त्याची गरज आहे. बालकांना संस्कार द्या, वडीलधाऱ्या माणसाचा सन्मान करा. आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांना श्रद्धेने दंडवत करतो. आदरणीय खैरे महाराज, जितेंद्र महाराज, भूषणच ना, हरिभाऊ महाराज, बाकी आमची सगळी मोठी टीम आहे, ही द्वारकेची ड्रीम आहे. रोशन भाऊ, तुकाराम बाबा, गौरीपाडा, टावरीपाडा, भोईरपाडा, आदरणीय श्री रघुनाथजी म्हात्रे, विठ्ठलजी केणी, प्रल्हाद म्हात्रे, बाकी सर्व पितांबरे भाऊ, रोशन भाऊ, ही सगळी मंडळी, आदरणीय प्रकाशदादा, व्यवस्थापक, आयोजक, म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा प्रेमपूर्वक दंडवत. सिय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. आयुष्य करी उणे परी मज आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंग. काल्याचा अभंग होईल, प्रसादाचा अभंग होईल, सगळ्यांना जागेवर प्रसाद मिळेल, महाप्रसाद मिळेल. जशा सूचना मिळतील तसं सर्वांनी सहकार्य करायचं. विठ्ठल जय विठ्ठल. तुका म्हणे आती टोका, तुका म्हणे आती ठोका, तुका म्हणे आती टोका, तुका म्हणे आती ठोका. आणि कौरवने